काव्य जान्हवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी शब्द या पुस्तकातून मंगेश पाडगावकरांची कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता वाचली. आपली टोपी उंच उडवून सहजपणे गेली विदूषकाने मला प्रश्न विचारला, सत्यांसारखं तुला कधी टिपलंय का आयुष्याने? मी काही बोलणार इतक्यात तोच म्हणाला, नसणारच, कारण तू चिकटलेला पाकिटावर लावलेल्या स्टॅम्प सारखा. पाकिटावर तुझा कधीच न बदलणारा पत्ता. आवाज खरगत खेचून आपला विदूषक गंभीर होऊन म्हणाला, पिसले जातात पत्ते, पिसले जातात जेव्हा बावन पत्ते, एकदा नव्हे पुन्हा पुन्हा पिसले जातात, तेव्हा खेळतो नात्यांचा जुगार. प्रत्येक पत्ता आपले डोळे मिटून, प्रत्येक पत्ता आपले डोळे मिटून, पत्ते जेव्हा पिसले जातात पुन्हा पुन्हा, तेव्हा येते इस्पिकच्या राजाच्या शेजारी बदामची बथैली चिर्री, इस्पिकच्या राणीच्या शेजारी लफडेबाज गुलाम येतो किलवरचा. शेज आणि शेजार यांचे अनेक घटस्फोट होतात. शेज आणि शेजार यांचे अनेक स्फोट होत राहतात. मी मात्र विदूषक 52 पत्त्यात असूनही नसतो. मी फक्त स्वतःला मोजतो. 52 पत्त्यात राहूनही बेपत्ता होणं फक्त मला जमतं. असणं आणि नसणं यात अंतर उरत नाही. असणं आणि नसणं यात अंतर उरत नाही. तेव्हाच रंगमंचावर आयुष्याच्या टोपी उडवीत दुसऱ्याची आणि स्वतःचीही विदूषकी करता येते डोळे मोडी. तर पाडगावकरांच्या ह्या कवितेमध्ये विदूषकाने असं म्हटलं की विदूषकी करण्याकरता असणं आणि नसणं आपलं अंतर दूर करा. म्हणजे आपण कुणीतरी मोठे आहोत किंवा आपला असा काही वेगळा आविर्भाव आहे किंवा अभिनिवेश आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटत राहतं तोपर्यंत आपण त्या गोष्टींचा आनंदच घेऊ शकत. आपली अस्तित्वाची जाणीव जेव्हा आपण लहान करतो ना, कमी ठेवतो ना, अगदी लहान मुलांची असते तशी. बाळ अगदी लहान असतं तेव्हा त्याला आपण आहोत इतकंच माहिती असतं, बाकी काही माहित नाही. त्याला दुसरे कोणी आपल्याला काय म्हणतील याची भीती नसते किंवा आपलं स्टेटस कमी होईल वाढेल याची काही धास्ती नसते. पैसे नावाची गोष्ट त्याच्या अस्तित्वात नसते, त्याला माहित नसते. तर इतकं लहान होणं हे जमलं. ह्याकरता हे पाडगावकरांनी लिहिलंय असं मला तरी वाटतं. यानंतर पाडगावकरांची मी एक कविता वाचणार आहे, जी शब्द या पुस्तकातली पहिलीच कविता आहे. शब्द. शब्द जन्माला येतो, पाखरू जन्माला येतं तसा. शब्द जन्माला येतो, पाखरू जन्माला येतं तसा. अंड्यातून बाहेर येतं पाखरू, आपल्या असण्यात आकाश घेऊन. त्याचं असणं आणि आकाश यांच्यात उडणं हे नातं. शब्दही जन्माला येतो, घेऊन आपल्या असण्यात अनुभवांचं अमर्याद आकाश. त्यांचं असणं आणि आकाश यांच्यात निर्मिती हे नातं. म्हणजे एखादं पाखरू जन्माला येतं तेव्हा ते उडणार आहे, ही त्याची नियती असते. फक्त त्याला पंख कसे फडफडायचे हे शिकवावं लागतं आणि हे आई शिकवते. तसंच शब्दही जन्माला येतो, पण तो शब्द जन्माला आल्यानंतर त्याची कथा होईल, कादंबरी होईल, गाणं होईल का आणि काही होईल ते त्याला माहित नसतं. त्याला फक्त त्याचं असणं माहित असतं. आपल्याला म्हणजे एखाद्या कवीला, गायकाला, लेखकाला, गीतकाराला ते शब्द सांगावे लागतात. त्यांची एक रचना करावी लागते आणि मग तो शब्द सुंदर दिसतो, तो आपल्या आकाशाला कवेत घेतो. तसं करण्याकरता एखाद्या कवीला, गायकाला, गीतकाराला, संगीतकाराला त्या शब्दाची जाण असणं गरजेचं असतं. त्याचा अवकाश, त्याची मर्यादा, त्याचं वजन ठाऊक असणं गरजेचं असतं, कारण तरच निर्मिती चांगली होते. आणि शब्द आणि आकाश
क्षमा करा. शब्द आणि त्याचा आकाश यात निर्मिती हे नातं असतं. तर हा भाग आहे. आता मी माझी एक कविता वाचणार आहे. पण तत्पूर्वी मला वाटतं मी वैभव जोशींच्या मी वगैरे ह्या पुस्तकातली कविता वाचावी. मी वगैरे मधली पहिलीच कविता तुझी आठवण, सॉरी दुसरी कविता जी तुझी आठवण ती मी वाचली. शुभ्र फुलांची नभात पखरण तुझी आठवण. शुभ्र फुलांची नभात पखरण तुझी आठवण. सागरातले समुद्र मंथन तुझी आठवण. सागरातले अमृत मंथन तुझी आठवण. धरतीवर रंगांची उधळण तुझी आठवण. धरतीवर रंगांची उधळण तुझी आठवण. मेघांभोवती सुवर्ण कंकण तुझी आठवण. मेघांभोवती सुवर्ण कंकण तुझी आठवण. सरी सरी तुन सुरेल नर्तन तुझी आठवण. सरी सरी तुन सुरेल नर्तन तुझी आठवण. थेंब नव्हे पण जुनाच श्रावण तुझी आठवण. थेंब नव्हे पण जुनाच श्रावण तुझी आठवण. डोळ्यांना स्वप्नांचे तोरण, हृदयावर हृदयाचे गोंधळ. डोळ्यांना स्वप्नांचे तोरण, हृदयावर हृदयाचे गोंधळ. माझ्या कवितांसाठी कोंदण तुझी. माझ्या कवितांसाठी कोंदण तुझी आठवण. वरवर हास तुझुरणे क्षणक्षण. अखंड अविरत तुटणे कणकण. अशी जागच्या जागी वणवण तुझी आठवण. पाण्यावरचा दिवा चिरंतन, पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण. सरते जेथे माझे निपण तुझी आठवण तुझी. तर हे असं ही अशी सुंदर कविता आहे. आता ह्यातल्या कवितेमध्ये तुझी आठवण असं जे म्हटलं ती आठवण कोणाची. वाचताना बरोबर वाटतं की हे कवितेसाठी लिहिलंय, पण तिथे माझ्या कवितांसाठी कोंदण लिहिलंय, मग कदाचित प्रेयसीची असावी असंही वाटून जातं. मलाही तसंच वाटलं होतं पहिल्या वाचनात, पण नंतर जेव्हा मी पुन्हा एकदा वाचते तेव्हा असं लक्षात आलं की हे तुझी आठवण म्हणजे ह्या जगाचा पसारा जो कोणी चालवते त्या परमेश्वराची आठवण म्हणजे तुझी आठवण. त्या परमेश्वराची, मग त्याला आपण परमेश्वर म्हणू किंवा आणि काही म्हणू, जर तुम्ही नास्तिक असाल तुम्ही निसर्ग म्हणाल, तर ह्याची आठवण म्हणजे ही तुझी आहे. कारण की प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये, प्रत्येक घटकामध्ये आपल्याला जाणवून येत, प्रत्येक आविर्भावात जाणवत. तर ही तुझी आपल्याला ह्या कवितेनंतर मी माझी कविता ऐकवणार आहे. आणि त्यानंतर अहिकाच्या मृगजळाची पूजा घडायला पाहिजे. आजचा भाग थोडा मोठा आहे, पण मला या कविता आजच्या भागात वाचाव्याशा वाटल्या. आपल्याला या कविता कशा वाटतात हे मला नक्की कळवा. मला असं लक्षात आलंय की व्हिडिओच्या खाली कोणी अभिप्राय देत नाही, बघतात मात्र सगळे पण अभिप्राय देत नाही. त्यामुळे कृपया अभिप्राय द्या. आपल्या अभिप्रायांचं स्वागत आहे आणि इच्छाही आहे की आपण अभिप्राय द्यावा. त्यामुळे ही अभिप्राय द्या. दोन